जेव्हा आपण इतिहास पाहतो शरद पवारांच्या वाटचालीचा किंवा शरद पवारांच्या पक्ष निर्मितीचा किंवा त्याच्या आधीच्या त्यांच्या राजकारणाचा, तेव्हा असं लक्षात येतं की शरद पवारांनीच अनेक पक्ष जे आहेत ते फोडलेले आहेत. शरद पवारांनी अनेक माणसं जी आहेत ती पक्षातून स्वतःच्या पक्षामध्ये वळवलेली आहेत किंवा फोडलेली आहेत. याची उदाहरणं असंख्य देता येऊ शकतात. अगदी 70च्या दशकामध्ये म्हणजे आणीबाणी नंतर शरद पवारांनी वसंतदादांच्या पाठीत कसा खंजीर खुपसला, स्वतः कसं मुख्यमंत्रीपद मिळवलं, सोबत 40 एक आमदार घेतले, हे सगळं माहितीच आहे आपल्याला. म्हणजे आज कुठेही ते सर्च केलं तरी आपल्याला सापडू शकतं. अनेक लेखांमध्ये अनेक जुने जाणकार जे असतील, पत्रकारितेतले असतील किंवा राजकारणातले असतील, ते सुद्धा याविषयी सांगू शकतात की शरद पवारांनी कशा पद्धतीने पक्षामधूनच हे सगळे आमदार बाजूला काढत स्वतः मुख्यमंत्रीपद मिळवलं. आणि तो इतिहास जो आहे तो त्याचा जो एक शिका आहे हा शरद पवारांवर कायमचा बसलेला आहे. पण त्यानंतर शरद पवार थांबले का? तर नाही. त्यानंतर अनेक वेळेला त्यांनी अनेक लोक फोडली, अनेक पक्ष फोडले, अनेक कुटुंबांमध्ये त्यांच्यामुळे एक प्रकारचं विभाजन झालं, हे होत राहिलेलं